नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान यातील 5वा पाठ अणूचे अंतरंग या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये खूप सारे महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत आणि तक्ते देखील आलेले आहेत जे आपल्याला सोडवायला सांगितले आहेत। तर आपण सुरुवातीला तक्ते आणि पाठात आलेले प्रश्न घेणार आहोत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत। परंतु त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। आणि तुमच्या काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा, मी त्याचं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। तर पाहूया, थोडे आठवूया या शीर्षकाखाली पहिला प्रश्न आहे, द्रव्य म्हणजे काय? याचं उत्तर, डोळ्यांनी पाहता येणारा व ज्याचा अनुभव घेता येतो व वस्तू ज्यापासून तयार होते त्याला द्रव्य असे म्हणतात। दुसरा प्रश्न, अणू म्हणजे काय? याचं उत्तर, सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय। तिसरा प्रश्न, द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता? याचं उत्तर, अणू हा द्रव्याचा सर्वात लहान घटक आहे। पुढचा प्रश्न आहे, तक्ता 5.1 मध्ये काही पदार्थांची नावे व सूत्रे दिली आहेत। त्यावरून पदार्थाच्या लहानात लहान कणांची माहिती व पदार्थाचा प्रकार दर्शवणाऱ्या खुणा भरून तक्ता पूर्ण करा। यामध्ये अशा प्रकारचा हा तक्ता दिलेला आहे। त्यामध्ये पाणी, ऑक्सिजन आणि हेलियम यांची माहिती भरून दिलेली आहे। आता त्यापुढे बघूयात, त्यानंतर आहे हायड्रोजन, याचं सूत्र आहे H2। तर हा एक रेणू आहे। रेणूमधील अणू एकाच प्रकारचे असतात आणि हा मूलद्रव्य आहे। त्यानंतर आहे अमोनिया, याचं सूत्र आहे NH3। तर हा रेणू आहे, यामध्ये रेणूमधील अणू अनेक प्रकारचे असतात आणि हे संयुग आहे। त्यानंतर आहे नायट्रोजन, सूत्र आहे N2। हा रेणू आहे, रेणूमधील अणू एकाच प्रकारचे असतात आणि हा मूलद्रव्य आहे। त्यानंतर आहे मिथेन, सूत्र आहे CH4। यामध्ये हा रेणू आहे, यामधील रेणूमधील अणू अनेक प्रकारचे असतात आणि हे संयुग आहे। त्यानंतर आहे आर्गॉन, सूत्र आहे AR। तर हा अणू आहे, एक अणू असलेला हा रेणू आहे आणि रेणूमधील अणू एकाच प्रकारचे असतात आणि हा मूलद्रव्य आहे। त्यानंतर आहे निऑन, याचं सूत्र आहे Ne। अणू आहे, त्यानंतर रेणूमधील अणू हे एकाच प्रकारचे असतात आणि हा मूलद्रव्य आहे। शेवटचा आहे क्लोरीन, Cl2 असं सूत्र आहे। तर हा एक रेणू आहे, रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत आणि हा मूलद्रव्य आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता सांगता येईल। त्यानंतर करून पहा, यामधील पहिला प्रश्न आहे, एक भरीव चेंडू व एक बुंदीचा लाडू घ्या, त्या दोन्ही गोलांना हाताने दाब द्या, काय दिसेल? उत्तर पाहूया, भरीव चेंडू कडक असल्याने हाताने दाब दिला असता तो तुटणार नाही आणि बुंदीच्या लाडूला हाताने दाब दिला असता तो तुटतो व बुंदी वेगवेगळी झालेली दिसून येईल। पुढचा प्रश्न आहे, भरीव चेंडू धारदार सुरीने काळजीपूर्वक कापा, काय दिसेल? तर भरीव चेंडूत पोकळी नसते हे आपल्याला दिसून येईल। जरा डोके चालवा या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत। पाहूया, थॉम्सनच्या प्रारूपानुसार अणूच्या वस्तुमानाचे वितरण कसे असेल असे तुम्हाला वाटते? हे वितरण डाल्टनच्या अणुसिद्धांताप्रमाणे सर्वत्र समान की असमान? उत्तर आहे, थॉम्सनच्या प्रारूपानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असते। डाल्टनच्या अणुसिद्धांताप्रमाणे वस्तुमानाच्या वितरणासंबंधी काहीही उल्लेख नाही। त्यानंतर आहे, सांगा पाहू या शीर्षकाखालील प्रश्न। पहिला आहे, तुम्ही स्ट्रायकरने सोंगटीवर धरलेला नेम चुकला तर स्ट्रायकर कोणत्या दिशेने जाईल? उत्तर आहे, स्ट्रायकरने सोंगटीवर धरलेला नेम चुकला तर स्ट्रायकर जवळजवळ त्याच वेगाने पुढे जाईल। स्ट्रायकरच्या वाटेत एखादी सोंगटी असल्यास तो त्या सोंगटीवर आदळेल, तसे न झाल्यास तो कॅरमच्या कडेवर आपटेल अथवा कॅरमच्या पॉकेटमध्ये जाईल।
दुसरा प्रश्न आहे, नेम बरोबर लागला तर स्ट्रायकर कोणत्या दिशेला जाईल? सरळ, पुढे की बाजूच्या अथवा उलट्या दिशेला? उत्तर आहे, नेम बरोबर लागला तर स्ट्रायकर सरळ पुढे जाईल की बाजूला जाईल हे स्ट्रायकरच्या वेगाच्या दिशेवर अवलंबून आहे. जरा डोके चालवा या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया. 1. अणूला अंतर्गत संरचना आहे हे कोणत्या शोधामुळे लक्षात आले? याचं उत्तर, किरणोत्सारिता या शोधामुळे अणूला अंतर्गत संरचना आहे हे लक्षात आले. दुसरा प्रश्न, डाल्टनच्या अणुसिद्धांतामधील भरीव अणू व थॉम्सनच्या प्रारूपातील भरीव अणू यांच्यात फरक काय? याचं उत्तर, डाल्टनचा अणू कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असतो. थॉम्सनच्या प्रारूपामध्ये अणू हा धनप्रभारित व ऋणप्रभारित असतो व अणूला संरचना असते. तिसरा प्रश्न आहे, थॉम्सनच्या अणुप्रारूपातील धनप्रभाराचे वितरण व रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील धनप्रभाराचे वितरण यातील फरक स्पष्ट करा. उत्तर आहे, थॉम्सनच्या अणुप्रारूपात अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व रुदरफोर्डच्या अणुप्रारूपात अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. चौथा आहे, थॉम्सन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपामध्ये इलेक्ट्रॉनच्या स्थितीसंबंधात काय वेगळेपणा आहे? याचं उत्तर, थॉम्सनच्या अणुप्रारूपानुसार अणूमध्ये धनप्रभारयुक्त जेल पसरलेले असते व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपानुसार केंद्रकाभोवती ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन परिभ्रमण करीत असतात. पाचवा प्रश्न आहे, डाल्टन व थॉम्सनच्या अणुप्रारूपात नसलेली कोणती गोष्ट रुदरफोर्डच्या अणुप्रारूपात आहे? उत्तर आहे, रुदरफोर्डच्या अणुप्रारूपामध्ये अणूला संरचना असते. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. जरा डोके चालवा या शीर्षकाखाली प्रश्न दिलेले आहेत ते पाहूया. 1. अणूत किती प्रकारचे अणुकण असतात? याचं उत्तर, अणूमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन या 3 प्रकारच्या अणुकणांचा समावेश असतो. दुसरा प्रश्न, कोणते अणुकण प्रभारयुक्त आहेत? उत्तर आहे, प्रोटॉन व इलेक्ट्रॉन हे अणुकण प्रभारयुक्त आहेत. प्रोटॉन धनप्रभारित तर इलेक्ट्रॉन ऋणप्रभारयुक्त आहे. तिसरा प्रश्न, केंद्रकात कोणते अणुकण आहेत? याचं उत्तर, केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे अणुकण असतात. 4. केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कोठे असतात? याचं उत्तर, इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. जरा डोके चालवा या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया. 1. ऑक्सिजनची संज्ञा O असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन व 8 न्यूट्रॉन असतात. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक म्हणजे Z व अणुवस्तुमानांक म्हणजेच A ठरवा. तसेच त्यांची चिन्हांकित संकेताने मांडणी करा. तर पाहूया, अणुवस्तुमानांक बरोबर प्रोटॉन्स अधिक न्यूट्रॉन्स. तर मग प्रोटॉन किती दिलेले आहेत? 8 आणि न्यूट्रॉन्स देखील 8 आहेत. मग अणुवस्तुमानांक किती झाला? 16. अणुवस्तुमानांक म्हणजेच काय? A. अणुअंक बरोबर प्रोटॉनची संख्या बरोबर 8. मग चिन्हांकित संकेतात मांडणी करूया. AZO. यामध्ये Z बरोबर काय आहे? अणुअंक बरोबर प्रोटॉनची संख्या किती आहे? 8. आणि A बरोबर काय आहे? अणुवस्तुमानांक जो किती आहे? 16. मग चिन्हांकित संकेत 16 8 O असं आपल्याला लिहिता येईल. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे, कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनच्या अणुत किती इलेक्ट्रॉन असतील? उत्तर पाहूया. कार्बनचा अणुअंक म्हणजेच कार्बनमधील प्रोटॉनची संख्या 6. केंद्रकाबाहेर असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही केंद्रकामधील असलेल्या प्रोटॉनच्या संख्येबरोबर असते. म्हणून कार्बनच्या अणुत इलेक्ट्रॉन किती असतात? 6च असतात. तिसरा आहे, सोडियमच्या अणुत 11 इलेक्ट्रॉन आहेत. सोडियमचा अणुअंक किती? याचं उत्तर आहे, सोडियमच्या केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या 11 आहे. ही प्रोटॉन्सच्या संख्येबरोबर असते, म्हणजे सोडियमचा अणुअंक 11 आहे. चौथा आहे, मॅग्नेशियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक
अणुक्रमे 12 व 24 आहे. चिन्हांकित संकेतामध्ये तुम्ही ते कसे दर्शवाल? तर पाहूया. अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे चिन्हांकित संकेत रूपाने दर्शवण्याची पद्धत पुढील प्रमाणे. आता या ठिकाणी x बरोबर काय दिले? अणुसंज्ञा, a अणुवस्तुमानांक आणि z अणुअंक. तर मॅग्नेशियमची संज्ञा आहे Mg, अणुवस्तुमानांक 24 आणि अणुअंक आहे 12. म्हणून चिन्हांकित संकेतामध्ये मॅग्नेशियम 24 12 Mg असं आपल्याला सांगता येईल. 5वा प्रश्न आहे. कॅल्शियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 20 व 40 आहे. यावरून कॅल्शियमच्या केंद्रकात किती न्यूट्रॉन असतील ते काढा. न्यूट्रॉन्सची संख्या n बरोबर a-z बरोबर 40 वजा 20 बरोबर 20. म्हणून कॅल्शियमच्या अणुकेंद्रकात 20 न्यूट्रॉन आहेत. यामध्ये पृष्ठ क्रमांक 32 वरती आपल्याला एक तक्ता दिलेला आहे जो पूर्ण करायचा आहे. यामध्ये कवच आणि कवचाची इलेक्ट्रॉन धारकता विचारलेली आहे. तर पहिलं कवच आहे K, सूत्र आहे 2 गुणिले 1चा वर्ग, इलेक्ट्रॉनची संख्या आहे 2. दुसरं कवच आहे L, सूत्र आहे 2 गुणिले 2चा वर्ग बरोबर इलेक्ट्रॉनची संख्या येईल 8. M, तिसरं कवच आहे 2 गुणिले 3चा वर्ग, इलेक्ट्रॉनची संख्या येईल 18. चौथं कवच आहे N, 2 गुणिले 4चा वर्ग, इलेक्ट्रॉनची संख्या येईल 32. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. अणुची संरचना व सूर्यमाला यांच्या साधर्म्य आहे. सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती गुरुत्वीय बलामुळे फिरतात. अणुसंरचनेत कोणते बल कार्यरत असेल? उत्तर आहे अणुसंरचनेत विद्युत बल कार्यरत असू शकते. अणुसंरचनेत विद्युत बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त बलवान असते. आता या ठिकाणी गुरुत्वीय बल नगण्य असते, त्यामुळे ते विचारात घेतले जात नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दुसरा प्रश्न आहे. केंद्रकात अनेक धनप्रभारित प्रोटॉन एकत्र असतात. केंद्रकातील न्यूट्रॉन्सचे एक कार्य काय असेल असे तुम्हाला वाटते? उत्तर आहे केंद्रकातील न्यूट्रॉन्सचे महत्त्वाचे कार्य म्हणजे केंद्रकातील केंद्रकीय बल हे प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स एकत्र ठेवतात. यामध्ये पृष्ठ क्रमांक 33 वरती आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. यामध्ये आपल्याला सुरुवातीचे 3 करून दिलेले आहेत. हायड्रोजन, हेलियम, लिथियम यांची माहिती भरून दिलेली आहे. आता पुढे आपल्याला माहिती भरायची आहे. कार्बन, याचं संज्ञा आहे C, इलेक्ट्रॉन्स आहेत 6. पहिल्या कवचामध्ये याचं वितरण येईल 2, दुसऱ्या कवचामध्ये 4, इलेक्ट्रॉन स्वरूपण येईल 2 4. त्यानंतर आहे नायट्रोजन, संज्ञा आहे N, इलेक्ट्रॉन्स आहेत 7. पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतील, दुसऱ्या कवचामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स येतील, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 5. त्यानंतर आहे ऑक्सिजन, संज्ञा O, इलेक्ट्रॉन्स आहेत 8. पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 6, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 6. त्यानंतर आहे फ्लोरीन, संज्ञा आहे F, इलेक्ट्रॉन्स आहेत 9. पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतील, दुसऱ्या कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स येतील, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 7. त्यानंतर आहे निऑन, संज्ञा Ne, इलेक्ट्रॉन्स 10. पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8. त्यानंतर आहे सोडियम, संज्ञा आहे Na, इलेक्ट्रॉन्स 11. पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8, तिसऱ्या कवचामध्ये 1, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 1. त्यानंतर आहे क्लोरीन, संज्ञा Cl, इलेक्ट्रॉन 17. पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचात 8, तिसऱ्या कवचात 7, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 7. त्यानंतर आहे अर्गॉन, संज्ञा Ar, इलेक्ट्रॉन्स 18. पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचात 8, तिसऱ्या कवचात 8, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 8. शेवटचा आहे ब्रोमीन, संज्ञा Br, इलेक्ट्रॉन संख्या 35. पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचात 8, तिसऱ्या कवचात 18 आणि चौथ्या कवचात 7, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 18 7 असं येईल. अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करता येईल. त्यानंतर थोडे आठवा या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया. पुढील रेणुसूत्रांचा उपयोग करून HClOSNCBrINA यांच्या संयोजक ठरवा. रेणुसूत्रे H2, Cli, C2O, H2O, H2S, NH3, CH4, HBr, HI, NaH.
रेणुसूत्र आणि संयुजा पाहूया. H2O याचं संयुज आहे H बरोबर 1 HCl H1Cl1 H2O H1O2 NH H1N3 CH H1CH4 HBr H1Br1 HI H1I1 NaH H1Na1. तर अशा प्रकारच्या संयुजा आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. जरा डोके चालवा या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया. विविध अणूंमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सामावलेले असतात त्या कवचांच्या संज्ञा कोणत्या आहेत? तर त्या कवचांच्या संज्ञा अनुक्रमे KLMN अशा आहेत. दुसरा प्रश्न, सर्वात आतील कवचाची संज्ञा व क्रमांक काय आहे? तर सर्वात आतील कवचाची संज्ञा K आहे व कवचाचा क्रमांक 1 आहे. तिसरा प्रश्न, फ्लोरीन अणूमधील इलेक्ट्रॉन ज्या कवचामध्ये वितरित झालेले असतात त्यांच्या संज्ञा लिहा. फ्लोरीनची संज्ञा किती आहे? F9. कवच K कवचामध्ये 2 आणि L कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स येतील. चौथा प्रश्न, फ्लोरीन अणूमधील सर्वात बाहेरचे म्हणजेच बाह्यतम कवच कोणते? तर फ्लोरीनचे सर्वात बाह्यतम कवच L आहे. 5. सोडियम अणूमधील बाह्यतम कवच कोणते? तर सोडियम अणूमधील बाह्यतम कवच M आहे. तर सोडियमचे इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 11. त्याचं संरूपण कसं येईल? 2 8 1. मग M या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन येईल. 6. हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच कोणते? तर हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच K आहे. तर हायड्रोजन याचं इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 1 आहेत. मग हे पहिल्याच कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन्स येतील. पृष्ठ क्रमांक 35 वरती हा तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. तर सुरुवातीचे 2 आपल्याला या ठिकाणी भरून दिलेले आहेत. तिसरा आहे Ne म्हणजेच निऑन, याचं संयुग नाही. मूलद्रव्याची संयोजक 0 आहे. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 येईल. मूलद्रव्यातील संयोजा इलेक्ट्रॉन संख्या 0 आहे. त्यानंतर आहे F म्हणजेच फ्लोरीन, याची संयोजा 1 येईल. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 7 आणि शेवटी येईल 8 - 7 बरोबर 1. त्यानंतर आहे Na म्हणजे सोडियम, त्याची संयोजा येईल 1. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 1 इलेक्ट्रॉन संख्या 1. त्यानंतर मॅग्नेशियम, याची संयोजा 2. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 2 इलेक्ट्रॉन संख्या 2. त्यानंतर आहे कार्बन, संयोजा 4. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 4 इलेक्ट्रॉन संख्या 4. आणि ॲल्युमिनियम, याची संयोजा येईल 3. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 3 आणि इलेक्ट्रॉन संख्या येतील 3. आलं लक्षात? जरा डोके चालवा या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया. 1. जेव्हा मूलद्रव्यातील संयोजा इलेक्ट्रॉन संख्या X चे मूल्य 4 किंवा 4 पेक्षा कमी असेल तेव्हा X चे मूल्य मूलद्रव्याच्या संयोजाशी जुळते का? उत्तर आहे जेव्हा मूलद्रव्यातील संयोजा इलेक्ट्रॉन संख्या X चे मूल्य 4 किंवा 4 पेक्षा कमी असेल तेव्हा X चे मूल्य मूलद्रव्याच्या संयोजाशी जुळते. दुसरा प्रश्न, जेव्हा X चे मूल्य 4 किंवा 4 पेक्षा अधिक असेल तेव्हा 8 - X चे मूल्य मूलद्रव्याच्या संयोजाशी जुळते का? या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन कमी आहेत? उत्तर आहे जेव्हा X चे मूल्य 4 किंवा 4 पेक्षा अधिक असेल तेव्हा 8 - X चे मूल्य मूलद्रव्याच्या संयोजाशी जुळते. या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होण्यासाठी 8 - X इलेक्ट्रॉन्स कमी आहेत. पुढचा प्रश्न आहे मूलद्रव्याचा अणुअंक Z म्हणजे काय? जरा डोके चालवा या शीर्षकाखालील हे प्रश्न आहेत. उत्तर, अणूमधील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुअंक म्हणतात. तो Z या संज्ञेने दर्शवतात. दुसरा प्रश्न, पुढे काही मूलद्रव्याचे अणुअंक Z दिले आहेत. त्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत प्रत्येकी किती इलेक्ट्रॉन आहेत ते लिहा. तर या ठिकाणी देखील छोटासा तक्ता दिलेला आहे. यामध्ये मूलद्रव्य, यामध्ये बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या दिलेल्या आहेत. H1 C4 Li म्हणजे लिथियम 1 O6 N5.
3. पुढे काही मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन संख्या दिली आहे, त्यावरून त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन, संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा लिहा. तर या ठिकाणी मूलद्रव्य आहे Na, याची इलेक्ट्रॉन संख्या आहे 11, इलेक्ट्रॉन स्वरूपन 281. त्यानंतर आहे कार्बन, याचे इलेक्ट्रॉन संख्या आहे 6, इलेक्ट्रॉन स्वरूपन 24. मॅग्नेशियम 12, 282. क्लोरीन 17, 287. तर संयुज इलेक्ट्रॉन संख्या बघूया. सोडियमची इलेक्ट्रॉन संख्या 1, संयुजा 1. कार्बनची इलेक्ट्रॉन संख्या 4, संयुजा 4. मॅग्नेशियमची इलेक्ट्रॉन संख्या 2, संयुजा 2. आणि क्लोरीनची इलेक्ट्रॉन संख्या 7, संयुजा 1. अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला भरता येईल. चौथा प्रश्न, अणुक्रमांक व अणुवस्तुमानांक नेहमी पूर्णांकातच का असतात? याचं उत्तर, अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणतात. अणूतील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येला अणुअंक म्हणजे झेड म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन हे दोन्हीही पूर्णांकात असल्याने अणुअंक व अणुवस्तुमानांक नेहमी पूर्णांकातच असतात. पाचवा प्रश्न, सल्फरमध्ये 16 प्रोटॉन व 16 न्यूट्रॉन असतात, तर त्याचा अणुअंक व अणुवस्तुमानांक किती असेल? तर सल्फरचा अणुअंक 16 आहे व सल्फरचा अणुवस्तुमानांक 32 आहे. आता पृष्ठ क्रमांक 36 वरती हा तक्ता आहे, तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये समस्थानिक दिलेला आहे. हायड्रोजन 1, यामध्ये प्रोटॉनची संख्या 1 आहे आणि न्यूट्रॉन्स यामध्ये नाहीत. दुसरं समस्थानिक आहे 2,1 हायड्रोजन H, यामध्ये प्रोटॉन्स 1 आहेत, न्यूट्रॉन्स 1 आहे. तिसरं आहे 3,1 H म्हणजेच हायड्रोजन, यामध्ये प्रोटॉन 1 आहे आणि न्यूट्रॉन 2 आहेत. त्यानंतर आहे क्लोरीन. क्लोरीनमध्ये आपण पाहूया 3517 Cl, यामध्ये प्रोटॉन्स आहेत 17, न्यूट्रॉन्स आहेत 18. आता खाली पाहूया 3717 Cl, तर यामध्ये प्रोटॉन्स आहेत 17, न्यूट्रॉन्स आहेत 20. अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला भरता येईल. आतापर्यंत आपण पाठात आलेले सर्व प्रश्न आणि तक्ते हे सोडून घेतलेले आहेत आणि आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये थॉम्सन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपात कोणता फरक आहे? थॉम्सनच्या अणुप्रारूप काय सांगतोय ते पाहूया. 1. थॉम्सनच्या अणुप्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभारयुक्त जेल पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. तर रुदरफोर्डचं अणुप्रारूप पाहूया. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपामध्ये केंद्रकाभोवती ऋणप्रभारित इलेक्ट्रॉनचे कण परिभ्रमण करतात. थॉम्सनचे अणुप्रारूप, अणू हा एकजिन्सी धनप्रभारित गोल आहे. तर रुदरफोर्डचा अणुप्रारूप काय सांगतोय? अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. अशा प्रकारे आपल्याला या दोन्हीतील फरक सांगता येईल. मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय? संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा. उत्तर पाहूया. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. मूलद्रव्याची संयुजा म्हणजे त्याच्या एका अणूने तयार केलेला रासायनिक बंधाची संख्या. उदाहरणार्थ क्लोरीन 287, ह्या मूलद्रव्याचा अणू त्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनचा वापर करून एकच रासायनिक बंध तयार करतो, कारण त्यामुळे त्याची अष्टक स्थिती पूर्ण होते. अर्थात क्लोरीनची संयुजा 1 आहे व अष्टक स्थिती पूर्ण करण्यास 1 इलेक्ट्रॉन कमी पडतो. आता दुसरं उदाहरण पाहूया. Na म्हणजे सोडियम चे अणुस्वरूपण काय आहे? 281. ह्याचा अणू त्याच्या बाह्यतम कवचातील एक इलेक्ट्रॉन वापरून एक रासायनिक बंध तयार करतो, म्हणून त्याची संयुजा 1 आहे. तर संयुजा व संयुजा इलेक्ट्रॉन यातील संबंध पाहूया. संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 किंवा 4 पेक्षा कमी असल्यास संयुजा बरोबर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या, आणि संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 पेक्षा जास्त असल्यास संयुजा बरोबर 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या, असा आपल्याला यातील संबंध सांगता येईल.
पुढचा प्रश्न आहे ई अणुवस्तुमानांक म्हणजे काय? कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे. हे कसे ते स्पष्ट करा. तर अणुवस्तुमानांक म्हणजे काय ते पाहूया. मूलद्रव्याच्या अणूतील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक होय. उदाहरणार्थ कार्बनमधील अणुअंक. इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 6, प्रोटॉन्स 6, न्यूट्रॉन्स 6. अणुअंक बरोबर प्रोटॉनची संख्या बरोबर 6. अणुवस्तुमानांक बरोबर प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनची संख्या. मग प्रोटॉन 6 आहेत, न्यूट्रॉन 6 आहेत, यांची बेरीज किती येईल? 12. म्हणून कार्बन अणुअंक 6 व अणुवस्तुमानांक 12 आहे. ई अवअणु कण म्हणजे काय? विद्युत प्रभार, वस्तुमान व स्थान ह्या संदर्भात 3 अवअणु कणांची थोडक्यात माहिती लिहा. उत्तर पाहूया. अणूंना अंतर्गत संरचना असते, त्यात अनेक प्रकारचे लहान लहान कण असतात, त्यांना अवअणु कण म्हणतात. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्यूट्रॉन हे 3 महत्त्वाचे अवअणु कण आहेत. तर पहिलं पाहूया प्रोटॉन. हे धनप्रभारित कण अणूच्या केंद्रकात असतात. त्यांच्यावरील प्रभार धन 1 ई एवढा असतो. त्यांचे वस्तुमान सुमारे 1 यू म्हणजेच 1 डाल्टन असते. आता दुसरं पाहूया न्यूट्रॉन. हे प्रभार नसलेले अवअणुकण अणुकेंद्रकात असतात. त्यांच्यावरील प्रभार 0 असतो. त्यांचे वस्तुमान सुमारे 1 यू असते म्हणजेच 1 डाल्टन असते. 3 इलेक्ट्रॉन. हे ऋणप्रभारित अवअणुकण केंद्रकाभोवती परिभ्रमण करीत असतात. त्यांच्यावरील प्रभार ऋण 1 ई एवढा असतो. त्यांचे वस्तुमान प्रोटॉनच्या वस्तुमानाच्या 1/1800 पट असते. दुसरं आहे शास्त्रीय कारणे लिहा. यातील प्रश्न पाहूया. अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. उत्तर आहे 1 अणूच्या केंद्रस्थानी असलेले केंद्रकात धनप्रभार असतो व केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात. 2 इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानांच्या तुलनेत नगण्य असते. तसेच अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. याचं उत्तर 1 अणूच्या केंद्रकात धनप्रभारित प्रोटॉन्स असतात, तर केंद्रकाबाहेरील भाग ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स आणि खूप मोकळी जागा यांनी व्यापलेला असतो. कोणत्याही अणूमध्ये प्रोटॉनच्या संख्ये इतकेच इलेक्ट्रॉन्स असतात. 2 केंद्रकाबाहेरील सर्व इलेक्ट्रॉन्सवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकातील एकूण धनप्रभारा एवढा असल्याने अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. ई अणुवस्तुमानांक पूर्णांकात असते. याचं उत्तर 1 अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन्स यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा वस्तुमानांक म्हणजेच ए म्हणतात. 2 प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स पूर्णांकात असल्यानेच अणुवस्तुमानांक सुद्धा पूर्णांकात असतो. ई परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायी भाव असतो. याचं उत्तर 1 अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान धनप्रभारित केंद्रकात एकवटलेले असते. 2 ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती कक्षामध्ये परिभ्रमण करतात. 3 केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉन्सवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभाराने संतुलित राहतो, म्हणजे अणूला स्थायी भाव प्राप्त होतो. तिसरा प्रश्न आहे व्याख्या लिहा. यामध्ये अणू. तर उत्तर पाहूया. द्रव्याचे सर्वात लहान एकक व सर्व भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. समस्थानिके. एकाच मूलद्रव्याच्या ज्या अणूंचे अणुकण सारखे असून त्यांचे अणुवस्तुमानांक मात्र भिन्न भिन्न असतात, अशा अणूंना त्या मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणतात. अणुअंक. अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या किंवा केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. तो झेड या संज्ञेने दर्शवतात. अणुवस्तुमानांक. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणतात. तो ए या संज्ञेने दर्शवतात. ई अणुभट्टीतील मंदक.
अणुभट्टीमध्ये निर्माण होणाऱ्या वेगवान न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी जो पदार्थ वापरतात त्याला मंदक म्हणतात. चौथा प्रश्न आहे सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. त्यामध्ये रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग. तर याची पाठ्यपुस्तकात देखील आकृती दिलेली आहे. तर आपल्याला नामनिर्देशित आकृती काढायची आहे. त्या आकृतीला नाव देणं गरजेचं आहे. बाकी त्या आकृतीविषयी माहिती कोणतीही विचारलेली नाही, त्यामुळे फक्त आकृती काढा आणि त्याला नावे द्या. थॉम्सनचे अणुप्रारूप. मॅग्नेशियमच्या अणुअंक 12 इलेक्ट्रॉन स्वरूपाचे रेखाटन. तर मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 येईल. त्याप्रमाणे ते कवच काढून त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आपल्याला दाखवायचे आहे. तर अशा प्रकारची आकृती आपल्याला काढता येईल. आर्गॉनच्या म्हणजेच अणुअंक या ठिकाणी 18 दिलेला आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 288 येईल. त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन्स आपल्याला त्या कवचांमध्ये काढावा लागेल. पुढचा प्रश्न पाहूया. रिकाम्या जागा भरा. यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे रिकामी जागा आहेत. तर रिकाम्या जागी शब्द येईल अवअणुकण आहेत. इलेक्ट्रॉनवर रिकामी जागा प्रभार असतो. तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल ऋण. अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच रिकामी जागा हे आहे. तर त्या कवचाचं नाव आहे के. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 आहे. यावरून असे समजते की मॅग्नेशियमचे संयुजा कवच रिकामी जागा हे आहे. तर ते कवच कोणते आहे? एम. H2O ह्या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe2O3 ह्या सूत्रानुसार Fe ची संयुजा 3 ठरते. रिकाम्या जागी कोणता अंक येईल? 3. सहावा प्रश्न आहे जोड्या जुळवा. यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. त्यामध्ये प्रोटॉन याची योग्य जोडी आहे 3 धनप्रभारित. इलेक्ट्रॉन याची योग्य जोडी आहे 1 ऋणप्रभारित. आणि न्यूट्रॉन याची योग्य जोडी आहे 2 उदासीन. प्रश्न 7वा दिलेल्या माहितीवरून शोधून काढा. 23 Na11 याची न्यूट्रॉनची संख्या शोधायची आहे. तर न्यूट्रॉनची संख्या पाहूया. 23 11 Na म्हणजेच काय? सोडियम. A बरोबर 23 आणि Z बरोबर 11. न्यूट्रॉनची संख्या A - Z. 23 - 11 बरोबर किती आले? न्यूट्रॉन्सची संख्या आली 12. पुढचा आहे 2 14 6 C कार्बन अणुवस्तुमानांक शोधा. तर अणुवस्तुमानांक म्हणजेच A बरोबर किती आहे? 14. 3 37 17 Cl यामध्ये क्लोरीनचं आपल्याला प्रोटॉनची संख्या शोधायची आहे. तर प्रोटॉनची संख्या कशी शोधणार? अणुवस्तुमानांक Z बरोबर 17. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा, कारण या व्हिडिओवरती भरपूर मेहनत घेतलेली आहे. एक ना एक प्रश्न यातील पाठातील म्हणा किंवा स्वाध्यायामधील म्हणा तक्ता सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा पाठ तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे समजेल. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगणं खूप गरजेचं आहे. तुमच्या कमेंट्समुळे, लाईक्समुळे आम्हाला अजून काम करण्याची प्रेरणा मिळत असते. त्यामुळे तुमच्या कमेंट्सची किंवा लाईक्सची मी वाट बघूनच असते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.